पहिला बॉल आयकॉन अगेन्स्ट आयकॉन ही मॅच आपण पाहतोय. बॅटल रंगला गेलाय. मजा येईल या मॅचला. हाय स्कोरिंग हा सामना होईल यामध्ये शंका नाहीये. यावेळी स्ट्राईक एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय. सातारा जिल्हा आणि अनेक तालुक्यामध्ये लीग स्पर्धेमध्ये सातारा जिल्हा आयकॉन म्हणून खेळताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. येवती गावची रन मशीन कराडचा डॉन सुजित शेवाळे. नाम तो सुना ही होगा, जैसा नाम वैसा काम. परंतु बॉल गेलाय तो एक सिंगल साठी. रबर बॉल क्रिकेट सीझन आपण पाहिल्यानंतर ही A1 जोडी आपल्याला अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. दोन गाव एकचं फॉर्मॅट आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहत असतो आणि त्याच फॉर्मॅटमध्ये राजू कंग बकासूर आणि सुजित शेवाळे डॉन हे दोन खेळाडू सोबत खेळताना पाहायला मिळतात. रेनी सीझनची A1 जोडी कराड तालुक्याचा अभिमान, कराड तालुक्याचा स्वाभिमान राजू कंग आणि सुजित शेवाळे दोन खेळाडू आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. संतोष सकपाळ सातारा जिल्हा आयकॉन जंगली गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. चांगला कमबॅक राहिला आतापर्यंत. ब्लॉकवरचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मधून मिड ऑफ मध्ये शतरक्षक वेगाने येतोय. थोडीशी धडपकड राहिली आहे परंतु एक सिंगल धावाली. पहिली मॅच आपण पाहिली. NKCC आहेर सायली टीम एका धावेने संघाला पराजय स्वीकारावा लागला. हा क्रिकेटचा खेळ आहे. एका धावेने संघ जिंकतो, एका धावेने संघ हरतो. मेहनत जिद्द आत्मविश्वास परिकष्ट आणि कष्टाचा घाम प्रत्येक खेळाडूला गाळावा लागतो. तेव्हा क्रिकेट घडतं आणि तेव्हा खेळाडू घडत असतात. पहिल्या पंचमचा खेळ समाप्त झालाय आणि टीमचा टोटल स्कोर झालाय तो 4 धावा. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच. सातारा जिल्हा आयकॉन संतोष सकपाळ जंगलीने काय स्पेल हाताळलाय. प्रत्येक बॉलवरती कंट्रोल, नियंत्रण, संतुलन. समोर बॅटर्स राजू कंक आणि सुजित शेवाळ्यांना गोलंदाजीचा मारा करत असताना हा तिकट मारा केलाय. कधी कधी चटका हाताला लागतो परंतु दुखतं ते मनाला आणि क्रिकेटमध्ये मनाला कायम दुखत असतं कारण हा खेळ रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट सीझन कोणतंही असो आमचा छंद आमची आवड आमची कला आम्ही प्रत्येक सीझनला दाखवत असतो आणि त्याच पद्धतीचा खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिलं षटक थोडस शांततेत राहिलं. पहिल्या पंचम मध्ये संयम ठेवलाय. संयमामध्ये शांतीमध्ये क्रांती करण्याचा रेकॉर्ड बनवलाय राजू कंगने. तोच रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये तोडल का याकडे पाहिले जाईल. विकी ओव्हर क्रमांक 2 साठी बॉल दिशाहीन बॉल लेग स्टंपच्या बाहेर राजू कंकने सोडून दिलाय. व्हाईट बॉल आलाय. हाय स्कोरिंग मॅच बनली तरच या मॅचला मजा येईल. आला 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 कराडच्या बकासूरच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा आसमानी टोला राजू कंग सेट ऑन अ फायर. इट्स अ मॅक्सिमम ठार. राजू कंग जिस दिन बल्ला चलता है मैदान खिल उठता है. मिस्टर KTPL दोन्ही खेळाडू मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यावेळी चेंडू थोडासा खाली राहिलाय. बॅट फिरली होती वेगाने तो बॉल चाललाय तो डी मध्ये. थोडासा कम बॅक राहत की साहस है. शोर मचने वाले परिंदे जनाब खामोशी से नहीं बैठते. राजू कंग तुझे शेवाळे कराड तालुक्याचं नाव अखंड पश्चिम महाराष्ट्रामध्ये या दोन खेळाडूंनी केलंय. कुसूरचा बकासूर राजू कंग फटका बसलाय. बॉल हवे देशात रक्षक बॉल पर्यंत वेगाने धावतोय. लॉंगॉन मधून ज्याप्रमाणे वेगाने धावला बॉल पर्यंत पोहोचला खरा परंतु कॅच कॅरी करता आला नाहीये. 2 धावा राजू कंक आणि सुजित शेवाळेने जमा केलेत. टोटल स्कोर झाले तो एकूण आतापर्यंत टोटल 14 धावा.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये होता, पाऊस बराचसा पाहायला मिळाला, फेकी देखील अप्रतिम आहे. येईल तो एक सिंगल धाव. तुझी शेवाळे यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. तुझी शेवाळ्याची दांडी 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 गुल. शक्तीपेक्षा युक्ती कधी श्रेष्ठ. शक्तीचा नाही तर ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर केलाय गोलंदाज विकी कोकरे. ऑर्डर स्पेल एक आला, परंतु त्यानंतरचे चेंडू आणि त्यानंतर एक मोठा मासा जो रस्त्याचा काटा बनला होता तुझी शेवाळे, त्या काट्याचा काटा काढलाय. नॉट बॉलिंग. क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो, कोणी छोटा नसतो, जो डोक्याने खेळतो तो चमकतो. आणि या विकीने कमबॅक करून दिलाय या टीमसाठी. चला नवीन बॅटर लगेच जावा प्लीज कॅप्टन, थोडं स्पीडअप घ्यायचंय. कराडचा टॉन थोडासा निराश निराश थोडासा गाठीशी घेऊन परत एकदा बॅक टू डग आउट. धावा ज्याप्रमाणे आपण पाहिल्या पहिल्या षटकामध्ये कमी आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत एक विकेट प्राप्त केला विकीने आणि 11 धावा खर्च केलेत. टीमचा टोटल स्कोर 2 पंचमच्या अखेरीस धावा झाले त्या 15 धावा. 15 रन्स ऑन स्कोर बोर्ड. संतोष मैदानामध्ये दाखल झालेत. संतोष शेवाळे ॲज अ कॅप्टन. तिसऱ्या पंचमसाठी साईनाथने मागील मॅच मध्ये सुद्धा कारनामा केला होता, इतिहास रचला. या मॅच मध्ये काय करेल. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर. राजू कंक जोपर्यंत मैदानामध्ये आहे संपूर्ण या मैदानाचं लक्ष एकाच खेळाडूकडे असेल, राजू संभाजी कंक. कराडचा बकासूर. अनेक लीग स्पर्धा, अनेक मॅन ऑफ द सिरीज पटकवणारा हा पंचम हिंद केसरी बकासूर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वेग कमी ठेवलाय, स्लोवर चेंडू हातळला, बीट केलाय राजूला. आलाय तो हा डॉट बॉल. आतापर्यंत राजूच्या बॅट मधून 7 चेंडूंच्या पाठीमागे 12 धावा आले. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिलं तर 30 पर्यंत पोहोचू शकतो. आतापर्यंत धावा झाले त्या 16 धावा. तिसऱ्या पंचमीला झाली ती सुरुवात. उडवलाय फटका, लॉफ्ट केलाय, ग्रेट हिट, ग्रेट हिट. बॉल निघून जातोय समोरच्या दिशेला, आकाशाला कवच निघालत. आउट ऑफ द पार्क आलाय तो राजू संभाजी कंकच्या बॅट मधून. मॅक्सिमम षटकार. रुकता नाहीये, थकता नाहीये, झुकता नाहीये, ओनली ठोकता. कराडचा बकासूर राजू कंक, ये रुकेगा तो ये ठोकेगा, ये नहीं झुकेगा. टीमचा टोटल स्कोर झालाय तो 22-22. शफल झालाय, लॉफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये उभा राहिलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कॅच मॅच, कॅच मॅच, थोडा कॅच. लक्ष होत, मोठा मासा जाळ्यामध्ये पकडलाय. राजू कंक या वादळाच्या खेळीचा एंड. बॅटर ओयुटी आउट. संपूर्ण स्पर्धा आपण पाहत आहोत 22 यार्ड लाईव्ह या वाहिनीवरती. कमी दिवसामध्ये आपल्या क्वालिटीच्या, आपल्या क्लिअरिटीच्या आणि आपल्या टीम वर्कच्या जोरावरती संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये या वाहिनीच्या नावाची चर्चा असते. मागील संडेला आपण पाहिलं तर 4 स्पर्धा कव्हर केल्या. आम्ही स्टेटस पाहिलं होतं. प्रथमच 4 स्पर्धेमध्ये ही युट्यूब लाईव्ह वाहिनी आपल्याला पाहायला मिळाली. काम बोलतं, क्लॅरिटी बोलते, क्वालिटी बोलते आणि त्यातून मिळते ती प्रसिद्धी. आणि कमी काळामध्ये या वाहिनीने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी प्राप्त केले. त्यामागचं कष्ट, टीमवर्क, मेहनत, रात्र दिवस मेहनत करावी लागते. प्रत्येक गोष्टीकडे तंतोतंत विचार करावा लागतो, काहीतरी बेस्ट द्यावं लागतं. त्यानंतर लोकांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित होतं. 22 यार्ड वाहिनी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध व्हावी याच आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा असतील.
नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले शुभम शिवाळे. शुभम गोलंदाजी तर अप्रतिम करतात. बॅटिंगमध्ये आता खऱ्या अर्थानं संघ थोडासा संकटामध्ये सापडलाय. 22 धावा झालेत. तिसऱ्या पंचमचा खेळ प्रगतीपथावरती आहे. कॅप केलाय क्षेत्ररक्षक आहेत. बॉलपर्यंत थोडासा मिसफील्ड. आयकॉन संतोष बॉलपर्यंत पोहोचतायत. त्या दरम्यान एकच सिंगल धाव येते. अजूनही कप्तान है. अभी कप्तान को कप्तानी पारी खेलने की जरूरत है. सुधीर शेवाळे माघारी आला. सातारा जिल्हा आयकॉन राजू कंक माघारी आला. तर त्यानंतर या दोन फलंदाजावरती संपूर्ण मॅचची कहाणी असेल. रिप्लेमध्ये आपण पाहिलं बऱ्याचशा गोष्टी आपण या वाहिनीच्या माध्यमातून पाहत असतो. गतवर्षी कोपरी या ठिकाणी आपली स्पर्धा होती. त्याही ठिकाणी 22 यार्ड हीच वाहिनी होती आणि याही वर्षी आमची इच्छा होती सचिन दादांनी ती पूर्ण केली. आम्हाला पैसा नकोय, आम्हाला प्रसिद्धी हवी आहे. आमची क्वालिटी आमची संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध व्हायला हवी. त्या पद्धतीचं टीमवर्क संपूर्ण टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अप्रतिम राहिलं. शेवटचं पंचम, शेवटचे 5 बॉल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती 23-23 लॉस ऑफ 2. 15 चेंडूच्या पाठीमागे 23 धावा येवती टीमने जमा केलेत. आता शेवटचे 5 चेंडू. साहिल देवरे 5 चेंडू शिल्लक राहिलेत या शेवटच्या पंचम मध्ये. साहिल पहिला बॉल शरीरापासून थोडा बाहेर ठेवलाय. शुभमने सोडून दिलाय. शुभमला पाहिलं एक्स्ट्रा धाव येते फुकटमध्ये प्रकट. व्हाईट बॉलचे एक धाव आले. चला आश्रय 11 आणि वारुशी टीम कॅप्टन रिपोर्टिंग द्या. आपला टॉस होईल. आश्रय 11 सतीश सनस, वारुशी टीमचे कॅप्टन आपण या. मस्त मजा येईल या मॅचला. त्यानंतरचा सामना हाय व्होल्टेज मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दिग्गज खेळाडू सातारा जिल्हा आयकॉन या 2 मॅच मध्ये खेळताना आपण पाहिले. या पुढील देखील प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत. एक वेगळी संकल्पना, काहीतरी करायचं, वेगळं करायचं आणि त्याच पद्धतीने आयोजकांनी एक वेगळी संकल्पना हाकली गेली. एका वाकराचं फॉर्मॅट, त्यामध्ये सातारा जिल्हा आयकॉन. पारितोषिकांची लयलूट आणि नियोजन देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळत आहे. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईकला संतोष शेवाळे. आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये. काही चेंडू शिल्लक राहिलेत. त्यामध्ये कुठेतरी मोठ्या पट्टीच्या शोधामध्ये संतोष असतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. आलाय तो हा डॉट बॉल. आडव्या बॅटनी फटका खेचलाय. आडव्या बॅटचा कडवा प्रहार. बॉल निघून जातोय सीमा पार. कॅप्टन संतोष शेवाळेच्या बॅट मधून येतोय बॉल सीमा पार. आलाय तो ब्लास्ट. येतोय तो मॅक्सिमम षटकार. मंजिलें उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है. ये पर होने से कुछ भी नहीं होता यारो, उड़ान तो हौसलों से होती है. 2 आयकॉनिक खेळाडू पाठीमागे आले, परंतु संतोषने थोडस टीमला कुठेतरी विजय दिशेने वाटचाल करायची आहे. त्या पद्धतीने टीमचा टोटल स्कोर हवा आहे आणि त्यासाठीचा प्रयत्न चाललाय. आयोजन कमिटी चेंडूची पूर्तता करा. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा खाली राहिला. बॉल हवेमध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. लास्ट गो. एक शेवटचा बॉल. आश्रय 11 आणि वारुशी टीम कॅप्टन या. 31 धावा. 31 धावा झाल्यात. एक शेवटचा बॉल. एखादा 6 ला, एखादा 4 ला 35 प्लस धावा होतील. आडव्या बॅटनी फटका पुन्हा एकदा खेचला. क्षेत्ररक्षक आहेत बॉल पर्यंत. एक तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी वेगाने धावतायत. थोडासा मिसफील्ड. फेकीमध्ये जोर नाहीये. तिसरी धाव घेत असताना धावपात होतील ते संतोष आणि 2 धावा पूर्ण झाल्या. टोटल स्कोर झाला तो 33 आणि 34 धावींचं लक्ष या मॅच मध्ये राहील.
सेकंड इनिंग कशा प्रकारे राहील चिरफाड प्रत्युत्तर कोण कोणावरती भारी पडेल आणि कोण जिंकेल मॅच वेट अँड वॉच कुठे जाऊ नका ही पाहत राहा स्पर्धा JMDCC मान्सून ब्लास्ट अर्थातच श्री जननी मान्यदेवी चषक 2026 सीझन 3 चला कॅप्टन टॉस साठी या आसरे 11 आणि वारोशी टीमचे कॅप्टन आसरे 11 सतीश दादा या लगेच प्लीज आणि वारोशी 11 टीमचे कॅप्टन आपण देखील यायचे टॉस साठी त्यासाठी मी विनंती करतो दिनेश दादा साळुंके आपण यायचं आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करत आहोत चला येवती टीम प्लीज आपण शतरक्षण लगेच सतून घ्यायचंय संतोष शेवाळे आणि संपूर्ण टीम मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत चला टॉस साठी या आसरे 11 आणि वारोशी हेच टॉस आपण करतोय दिनेश दादा साळुंकेचे शुभ असते आसरे 11 अगेन्स्ट वरोशी 11 टॉस कोण जिंकलंय यस वरोशी टॉस विन डिसिजन सांगा दादा यस वरोशी टीम ऑन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आपण संपूर्ण स्पॉट रेडी राहायचंय 34 धावींचं लक्ष बॅटर मध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत सागर सावंत आणि संतोष सकपाळ जंगली सातारा जिल्हा आयकॉन जंगलीने मागील मॅच मध्ये अप्रतिम खेळ केला आणि सामनावीर हा पुरस्कार सुद्धा प्राप्त केलाय ही मॅच एवढीच महत्वपूर्ण असेल एक टप्पा पुढे आणि हरला तर एक टप्पा पाठीमागे हा क्रिकेटचा खेळ आहे संपूर्ण मॅचची कहाणी संतोष सकपाळ जंगली यांच्याकडे असेल सातारा जिल्हा आयकॉन खेळत आहेत चला थोडा स्पीडअप घ्यायचा आहे गोलंदाजी ट्राय करती सुजित शेवाळे बॅट मधून काही खास करू शकले नाहीयेत परंतु गोलंदाजीमध्ये काय खास करतील आणि आपल्या टीमला जिंकण्यासाठी काय प्रयत्न राहील याकडे पाहिले जाईल या क्रिकेटमध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी आपण सातत्याने पाहत असतो बॅटिंग फिल्डिंग आणि बॉलिंग या तिन्ही गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं लागतं तिन्ही फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेस संघ चांगला परफॉर्मन्स करतो त्यावेळेस संघ जिंकतो हा क्रिकेटचा इतिहास आहे क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिलेत तेच पंचाचा ग्रीन सिग्नल आलाय मॅचला होते सुरुवात संतोष सकपाळ जंगली ऑन स्ट्राईक 34 धावींचं लक्ष आहे पहिला बॉल आपटलाय फसवलाय ट्रॅप मध्ये पकडलाय सुजित शेवाळे बॉलच्या खाली रिव्हर्स आला परंतु चुकी नाही विकेटचं पतन सातारा जिल्हा आयकॉन संतोष सकपाळ बॅक टू द डगआउट थोडीशी निराशा असतील मागील मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला होता ही मॅच तेवढीच महत्वपूर्ण आहे चला बॅटर लगेच जावा क्रिकेटमध्ये 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात पहिली गोष्ट म्हणजे धाडस दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता आणि तिसरी गोष्ट म्हणजे बळ धाडस यासाठी असावं सगळं करूनही थाटामध्ये उभं राहण्यासाठी नम्रता यासाठी की सर्व काही जाऊ शकतं हे मान्य करण्यासाठी आणि बळ इतकं असावं की हरलेलं पुन्हा उभं करण्यासाठी या क्रिकेटमध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने महत्वपूर्ण मानल्या जातात शांतता संयम समाधान सहनशीलता या खेळाडूमध्ये असते तो खेळाडू कोणत्याही परिस्थितीमध्ये मात करू शकतो क्रिकेटचा खेळ आहे अनिश्चिततेचा खेळ आहे कधी दिवस बदलतो तर कधी दिवस आपलाही असतो परंतु नशीब ज्या दिवशी साथ देते वेळ ही प्रत्येकाची येते
क्रिकेटमध्ये संयम कधी सोडू नका. आज हरलो म्हणून उद्या क्रिकेट हरेल असा क्रिकेटचा खेळ नाहीये. एक मॅच नाही 10 मॅच हरलो तरी त्याच थाटामध्ये पुन्हा उभं राहायचं आणि आपलं अस्तित्व पुन्हा आपण निर्माण करायचं. तुझी शेवाळे सुरुवात केले. नवीन बॅटर अनिकेत देवरे. यावेळेस तोच चेंडू हाताळला होता जो संतोष यांना टाकला. तोच चेंडू याही फलंदाजाला हाताळलाय. हाही डॉट आलाय पण त्याने वॉर्निंग दिले. वन बाउन्स. पहिल्यावरती विकेट त्यानंतरचा डॉट. यष्टीरक्षक आपण पाहत आहोत राजू कंक थोडस गाईड करतात. रेनी सीझनची A1 जोडी म्हटल्यानंतर चेंडूने उचलले घेतले. बाउन्स आलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक धावपत सुटला परंतु कॅच पर्यंत पोहोचू शकला नाहीये. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. कॅदर करतील. फेकी होईल. तुझी थोडासा निराश असेल कारण टार्गेट छोटं आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. क्रिकेटमध्ये समीरजी कोणाला कमी समजून चालत नसतं कारण समुद्र सर्व काही बुडवू शकतो परंतु तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही. तुझे शेवाळे लोअर फुल टॉस लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आहेत. कव्हर मध्ये चांगला कव्हर चांगला बॅकअप. जागा सोडली. ऐसी गलती क्रिकेट में नहीं चलती. विकेटचं पतन. धावबाद चालाय तो अनिकेत तेवरे बॅटर ओयुडी आउट. टीमचा टोटल स्कोर झालाय 3 धावा आणि आतापर्यंत विकेट आली त्या 2 विकेट. काय मॅच मध्ये पूर्णपणे कंबर कसून उतरलाय मैदानामध्ये सुजित शेवाळे. बल्ले से नहीं तो गेंद से सही कुछ खास करेंगे. मॅच जिंकना जिंकण्यासाठी आलोय. नवीन बॅटर अतुल मोरे मैदानामध्ये दाखल झालेत. सागर सावंत सलामीचा बॅटर अजूनही मैदानामध्ये दाखल आहे. संपूर्ण मॅचची कहाणी या खेळाडूवरती असेल. सागर सावंत नाहीये. फटक्यामध्ये जोर नाहीये. धाव मिळणार नाहीये. सुजितने मनामध्ये निश्चय पक्का केलाय. धावा द्यायच्या नाहीत. कंजूसी गोलंदाजी. विकेट सुद्धा आले 2 आणि धावा खर्च केले त्या फक्त 3. वॉट स्टार्ट. पहिल्या पंचमचा खेळ समाप्त. धावा झाले त्या 3. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये म्हणजे अद्याप 15 चेंडू आणि 31 धाब्यांचं अजूनही लक्ष. त्याचबरोबर तेटली गावचे सुपुत्र दिनेश दादा भोसले यांचं देखील शुभागमन झालंय. आपले या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे भाचे आणि युवा उद्योजक वैभवजी साळुंके साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. जरा लेट आले पण थेट आले. त्यांचंही या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. यावेळेस कव्हर मध्ये फटका चांगला खेचला होता परंतु क्षेत्ररक्षक तिथेही पोहोचला. चला नवीन बॅटर लगेच जावा. लो स्कोरिंग मॅच बनली होती. वैभव दादा दिनेश दादा आपलं स्वागत आहे. मनपूर्वक आपण आलात. थँक्यू सो मच. नवीन बॅटर राहुल मैदानामध्ये दाखल झाले. ज्याप्रमाणे पत्त्यांचा बंगला कोसळतो त्याप्रमाणे हा संघ कोसळत चाललाय. पावसाच्या रिमझिम सरी. सकाळी सुरुवात उद्घाटन सोहळ्याला पावसाचे आगमन झालं. त्यानंतर पाऊस गायब झाला तो पुन्हा आला नाहीये. पावसाचा शुभारंभ होईल. आगमन होईल. क्रिकेट पावसाळी क्रिकेट म्हटल्यानंतर पावसाशिवाय स्पर्धेला मजा नसते. पाऊस हवाय तेव्हा कुठेतरी रंगत येईल. घसरणं पडणं पडता पडता पुन्हा उठणं आणि क्रिकेट खेळणं ही क्रिकेटची वेगळी दुनियादारी आहे. ही क्रिकेटची वेगळी मजा आहे. छत्री
पाऊस रोखू शकत नाही, पण पावसात उभं राहण्याचं धाडस नक्की देते. त्याचप्रमाणे आत्मविश्वास यशाची खात्री देत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्की देतो. संघर्ष हवाय. या मॅचमध्ये संघर्ष आहे या साई टीमसाठी. नशिबाने साथ दिली तर हाही सामना बनेल. थोडंसं कॉलिंग फसतोय. मॅचमध्ये काय घडतंय? तिथे धावा होत्या, तिथे धावा गेल्या आणि त्यामध्ये विकेट सुद्धा गेलाय. सलामीचा बॅटर सागर सावंत येथील माघारी. चला बॅटर लगेच जावा प्लीज. आपल्याला वेळ खूप कमी आहे. आसरी आणि वरोशी टीम आपण रेडी राहायचंय. नेक्स्ट मॅच आपली असणार आहे दोन्ही टीम्स. ओमकार देवरे मैदानामध्ये दाखल झालेत. परिस्थिती कशी असू द्या, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्हाला किंमत आहे. आणि इथून पुढे मॅच अजूनही बनू शकते का, तर बनू शकते. त्यासाठी तुम्हाला गेम प्लॅन थोडंसं करायला हवा. 6-4 येत नाही, सिंगल डबल्स कन्वर्ट करा, त्यातूनही धावा मिळतील. सिंगल डबल्सने मॅच जिंकता येतात. सध्याचं क्रिकेट सचिन खूप मोठं गेलंय. सध्याचे बॅटर फक्त षटकर आणि चौकारांच्याच बॅट साठी मैदानामध्ये खेळत असतात, परंतु सिंगल्स डबल्सने देखील अनेक सामने जिंकता येतात. पुन्हा एकदा वेगाने बॅट फिरवली, संपर्क काहीच नाही. आलाय तो पुन्हा एकदा डॉट बॉल. अधिक शेवाळे काय गोलंदाजी केली. प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण राहिले, विकेट्स प्राप्त केलेत. पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडासा बाउन्स, थोडेसे डोळे बंद केलेत. बॅट खालून बॅटकडे आणि बॉलकडे एकमेकाचा काही संपर्क सुद्धा नाहीये. इक्का दुक्का भी चलता है भैया, ये क्रिकेट है. सिंगल डबल्सने सुद्धा मॅच बनेल. आताच्या धावा झालेत त्या 5 धावा आणि 4 विकेट. 11 चेंडू आणि 29 धावेंचं अजूनही लक्ष आहे. उडवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आलाय तो डॉट बॉल. 2 पंचमचा खेळ समाप्त. टीमच्या टोटल धावा झाल्या त्या 5. आता राहिले ते चेंडू 10 आणि 10 चेंडू आणि 29 धावेंचं लक्ष आहे. चला टीम मीटिंग नकोय. येवती टीम टीम मीटिंग नकोय प्लीज. 2 पंचमचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. आपले गोलंदाज आपल्याला माहिती असतात कोण हाताळायचे आहेत, कोण गोलंदाजी कोणत्या पोझिशनला करणार आपल्याला संकल्पना असते. त्याच पद्धतीने आपल्याला गोलंदाज वापरायचे आहेत. चला स्पीडअप घ्या प्लीज. 10-29चं समीकरण. हे षटक महत्वपूर्ण आहे आणि या षटकावरती सायली टीमचं भविष्य आहे. संतोष शेवाळे कॅप्टन. गोलंदाजी ट्रॅकसाठी म्हटल्यानंतर चेंडू टर्न झालाय, पंचही टर्न होत आहेत. शाहरुख खान स्टाईल मध्ये सांगतायत हा व्हाईट बॉल. यावेळेस देखील बॅट्समन बघा, चेंडूपेक्षा बॅट्समन मोठी गिरकी घेतोय, परंतु बॅटला काय बॉल लागत नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तरच धावा येतात. जेवढा चेंडू टर्न होतोय त्याच्यापेक्षा जास्त बॅट्समन सुद्धा टर्न होतोय. ओ माय गॉड, बॉल हवेत आहे. तुझी शेवाळी बॉल पर्यंत थोडासा मिस फील्ड बॅकअप आहे. 2 धावा आलेत. 2 धावेनी टीमचा टोटल स्कोर थोडासा पुढे जाईल, परंतु धावा एका डबल्स धावेने आता मॅच जिंकणं कठीण आहे. इथून पुढे 4 आणि 7 हवेत.
बॅट वेगाने फिरते, बॅट्समन आणि बॅट दोन्ही सोबत फिरतायत, परंतु बॅट वरती बॉल येत नाहीये. हम्म. पुन्हा एकदा डॉट बॉल. काय स्पेल राहिलाय संतोषचा. कॅप्टन आहे, कॅप्टनने बॅटिंग सुद्धा चांगली केली 6 ला. गोलंदाजीमध्ये आतापर्यंत कंजूसी केले. एक्स्ट्रा टर्न, एक्स्ट्रा बाहेर, पंच सांगतायत पुन्हा एकदा व्हाईट बॉल. लास्ट टू गो संतोष शेवाळे. कॅप्टनने आज चांगला खेळ केला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॅट हवेने फिरते गोपीने सारी, परंतु बॉल आणि बॅट, बॅटने सांगितले मला बॉलला पकडायचं नाहीये, सोडून दिलाय, आलाय तो डॉट. आणि 3 पंचमचा खेळ समाप्त. टीमच्या टोटल धावा झाली त्या 9 रन्स. 5 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष राहिले. चला स्पीडअप घ्या प्लीज. डॉन थोडं स्पीडअप घ्यायचंय. 5-25 छोटं इक्वेशन नाहीये, समीकरण खूप मोठं